हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द माय चॅनल ऑल इन वन. आज आपण पाहणार आहोत क्लास 6 सायन्सची ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 3 सेमी इंग्लिश टू मराठीमध्ये. जेव्हा आपण कोणतीही गोष्ट आपल्या भाषेतून करतो ना, तेव्हा आपल्याला लवकर कळते, हो ना. म्हणूनच आपण सेमी इंग्लिश टू मराठीमधून शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. अरे अरे, काहीतरी विसरलात तुम्ही. काय? सबस्क्राईब करायला. चला तर मग पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण आपल्याला सेतू अभ्यासक्रम आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. चला तर मग वेळ वाया न घालता सुरू करूया आपली टेस्ट नंबर 3. आणि टेस्ट नंबर 3चा पहिला प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्समध्ये आहे, तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत सन, देवराई, हायड्रोस्फिअर. क्वेश्चन फर्स्ट आहे, अ सॅटेलाइट रिसीव लाईट फ्रॉम द सन. उपग्रहांना कशापासून प्रकाश मिळतो? तर त्याचं उत्तर काय आहे? सन. त्याच्यानंतर प्रश्न आहे, लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय पार्ट्स ऑफ द लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर ॲज वेल ॲज ॲटमॉस्फिअर. शिलावरण म्हणजेच लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर यात सजीवांचे काय असते? अस्तित्व असते. त्याच्यानंतर आहे प्रश्न तिसरा, देवराई इज रेली अ जंगल रिझर्व फॉर गॉड. देवराई इज रेली अ जंगल रिझर्व फॉर अ गॉड. म्हणजेच काय? देवराई हे देवासाठी राखून ठेवलेले एक जंगल आहे. ठीक आहे. Question number 2. Write the names of the following organ system and the name of the two most important organs. First आहे डायग्राम. इथे आपल्याला ऑर्गन सिस्टीमचं नाव आणि मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन्सचे नाव लिहायचे आहेत, म्हणजे दोन महत्त्वाच्या अवयवांची नावे लिहायची आहेत. तर ही आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. याचं नाव आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम आणि त्याचे दोन पार्ट्स आहेत, हार्ट आणि ब्लड वेसल. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट डायग्राम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम. आणि त्याचे दोन पार्ट्स आहेत, नोज अँड लंग्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3, आन्सर इन वन वर्ड. एका वाक्यामध्ये, एका शब्दामध्ये आपल्याला आन्सर करायचं आहे. फर्स्ट, द सँक्च्युअरी इन सोलापूर डिस्ट्रिक्ट इज फेमस फॉर विच बर्ड? आन्सर, मालढोक बर्ड. सोलापूर जिल्ह्यातील अभयारण्य कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? तर आन्सर आहे मालढोक बर्ड. बी, व्हॉट इज द पॉप्युलर नेम ऑफ मंगलयान? आन्सर, मॉम, मार्स ऑर्बिट मोशन. भारताचा मंगलयान हा मार्स ऑर्बिट मोशन या नावाने ओळखला जातो. Increase in food grain production in our country is known as what? Called as green revolution. Next question, write down which nutrient are obtained from the following source. Answer, फर्स्ट डायग्राम आहे ती फॅट्स आहे आणि सेकंड डायग्राम मधून आपल्याला
आयरन अँड मिनरल्स मिळतो. हे आहे गुड. हे आहे गुड. याच्यापासून आपल्याला आयरन म्हणजेच लोह आणि मिनरल मिळत असतो. आणि हे आहे बटर म्हणजे तूप. तुपापासून आपल्याला काय मिळतो? फॅट्स. त्याच्यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 5. व्हाय डिड धिस हॅपन? द ग्रेन इन द ह्युमिड एअर गॉट मल्डी. दमट हवेतील धान्याला बुरशी लागली. असे का झाले? तर बिकॉज grains did not get dry place and fresh air. That's why the grain in the humid air got moldy. म्हणजेच धान्याला कोरडी आणि हवेशीर जागा न मिळाल्यामुळे काय झाली? त्या धान्याला बुरशी लागली. त्याच्यानंतर एअर पोल्युशन वॉज कॉज्ड बाय एक्सेसिव्ह यूज ऑफ व्हेइकल. वाहनाच्या अतिवापरामुळे हवा प्रदूषित झाली. असे का घडले? व्हाय डिड दिस हॅपन? बिकॉज ऑफ combustion of fuels constantly release smoke and some toxic gases from vehicle. कारण इंधनाच्या सतत ज्वलनाने वाहनातून धूर व काही विषारी वायू बाहेर सोडले जातात. त्यामुळे काय होते की वाहनाच्या अतिवापरामुळे हवा प्रदूषित होते. क्वेश्चन नंबर सी. जॉन्डिस स्प्रेड इन विलेज बिकॉज ऑफ विलेजर्स ड्रिंकिंग अ कंटेमिनेटेड वॉटर. म्हणजेच दूषित पाणी प्यायल्यामुळे गावात काविळीची साथ पसरली. क्वेश्चन नंबर 6. राईट व्हॉट विल हॅपन. तर काय होईल ते सांगायचे आहे. Unclean and dirty environment has spread everywhere in the village. Answer. So the mosquitoes breeding will be increased and so many diseases will be arise. मच्छरांची संख्या वाढेल आणि त्यामुळे काय होईल? अनेक आजार उद्भवतील. Tobacco products are being sold on school premises. काय होईल? शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत आहे. तर काय होईल? सो स्टुडंट्स विल बी ॲडिक्टेड फॉर टोबॅको. विद्यार्थ्यांना तंबाखूचे व्यसन लागेल. सी. यू ईट युअर फेवरेट फूड एव्हरी डे. इफ यू ईट युअर फेवरेट फूड एव्हरी डे देन द पर्सन रिमेन्स मेन न्यूरिस्ट. त्याच्यामुळे काय होईल की कुपोषण होईल. द फॉरेस्ट ऑफ द अर्थ वेअर डिस्ट्रॉइड. आन्सर. डिस्ट्रॉइंग बायोडायव्हर्सिटी. म्हणजेच जैवविविधतेचा ऱ्हास होईल. अँड सो ऑक्सिजन विल नॉट बी अवेलेबल. आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही. क्वेश्चन नंबर 7. मेक अ फूड चेन. आपल्याला फूड चेन तयार करायची आहे. आन्सर. ग्रास, वॉर्म, वॉर्म, फ्रॉग, फ्रॉग, स्नेक्स अँड स्नेक, काईट. वॉर्म काय करते? ग्रास खाते. आणि फ्रॉग वॉर्म म्हणजे अळी. आणि स्नेक, फ्रॉग अँड काईट स्नेकला खात असते. अशी आपली फूड चेन तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 8. ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. आपल्याला ह्या पिक्चरचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि त्याच्यावरून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. विच सोर्स ऑफ एनर्जी आर शोन इन द पिक्चर. ह्या चित्रामध्ये ऊर्जेचे कोणते स्रोत दिसत आहेत? तर आपल्याला कोल, सोलर एनर्जी, वाइंड एनर्जी, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर अँड नॅचरल
गॅस दिसत आहे. त्याच्यानंतर दोज रिसोर्सेस आर कन्वर्टेड इनटू विच फॉर्म ऑफ एनर्जी? पोटेन्शियल एनर्जी इंटू कायनेटिक एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी इंटू इलेक्ट्रिक एनर्जी. ठीक आहे. जर तुम्हाला ह्या व्हिडिओची थोडीशी जरी मदत झाली असेल तर एक लाईक जरूर करा. थँक्यू.